सरिता, परवांना ही साडी द्यायची आपण. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाला आपल्याला काय दिलेलं? काय दिलेलं आपल्याला? साधं एक नारळ दिला नव्हता आपल्याला, आणि एवढ्या चांगल्यातली साडी आपल्याला द्यायची आहे तिला? अजिबात नाही, अजिबात नाही द्यायची ही साडी आपण त्यांना. ती काढ, बाजूला काढ ती आधी, ती बाजूला काढ. हा, कोणाला? क्षीरसागर, आपल्या इकडचे. त्यांनी काय दिलंय का आपल्याला? काय दिलंय? त्यांच्या मुलाची मुंज झाली तेव्हा आपल्याला काय मिळालं? साधं आमंत्रण पण नाही दिलं होतं. शेवटच्या दिवशी कॉल करून बोलले होते सकाळी, अहो आम्ही विसरलो आमंत्रण द्यायला, येत आहे का? अरे घाईमध्ये विसरले असतील ना, तेवढं काय. पण त्यांना एवढी चांगली साडी द्यायची आहे का आपण? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही द्यायची त्यांना ही साडी. मी आधीच सांगतेय, नाही. काय ग, हळदी कुंकू कुठे करणार आहे आपण? हॉलवर करणार आहोत का? हो. नाही नाही, मी तर बोलतोय पत्रिका देतानाच देऊन टाकूया सगळं आपण. हा, पण द्यायचं काय त्यांना? पर्स क्रॉफर्डला. हो, 50 रुपयाच्या ना? 20-30 रुपयाच्या वरती नाही जायचंय यांना. लग्नाला त्या दिवशी गेलेले तेव्हा काय दिलं? काय नाही दिलं यांना आपण. बाबा हे दिला 2000चा, पण काय? नाही नाही नाही, खर्च नाही करायचा जास्त, तेवढंच देऊया आपण. जेवढं आपल्याला जमतं तेवढंच करायला पाहिजे ना. मग एकतर आपल्याला काही मिळत नाही, त्यात आपण पुढे पुढे करायचं. मला नाही बाबा पटत. ती साडी काढा, ती साडी काढा. ती पण माझ्या घरच्यांना द्यायची आहे ती साडी, ठीक आहे? हा, माझ्यासाठी साडीच नाही घेतली आहे, जायला पाहिजे घ्यायला. घेऊन ये मस्त. जाते जाते. पुढचं पण सांगते आता काय काय करायचं सगळं. आधीच सांगते, खर्च नाही करायचा आहे जास्त. ज्यांनी आपल्याला दिलंय त्यांनाच आपण द्यायचं आहे. म्हणजे तुझ्या माहेरच्यांना काहीच नाही द्यायचं आपण? हो हो, थांब बघते तुला, थांब थांब.